नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर जाणून घेऊयात पुढच्या 24 तासांचा ताजा हवामान अंदाज। राज्यामध्ये जर बघितलं तर जे काही तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। एकंदरीत चक्राकार वारे जे आहे तमिळनाडूच्या किनारपट्टीवर आहे। या चक्राकार वाऱ्यामुळे जर राज्यातील बहुतांश भागामध्ये जे पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर कोणकोणत्या भागामध्ये पाऊस असणार आहे, तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या भागामध्ये गरमीत आणि उन्हामध्ये वाढ आहे। तर विदर्भातील जवळपास संपूर्ण जिल्हे, नागपूर, त्याचप्रमाणे जर बघितलं तर चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गरमी असेल। तापमान वाढसुद्धा 40 डिग्री प्लस सेल्सिअसमध्ये तापमान असेल। तर पाऊस पडण्याची शक्यता पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, या ठिकाणी सांगली जिल्हा, त्याचप्रमाणे बघितलं तर जे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे। मात्र जर बघितलं तर जे सर्वदूर हा पाऊस नसणार आहे, फक्त हलका ते मध्यमच आणि भाग बदलत हा पाऊस असणार आहे। त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही। चुकीच्या बातम्यांपासून सावध राहा। हवामान अंदाज दररोजच्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद सर्वांचे, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र।